तर 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असा दावा भाजप आमदार सुभाष देशमुखांनी केला। एकीकडे 24 डिसेंबर पर्यंत एक तासही वाढवून देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला असताना आता देशमुखांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनोज जरांगे यांनी आता थेट मुंबईमधील आझाद मैदान इथं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि यावेळेस आपल्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आपलं स्वागत झी 24 तास मध्ये। मनोज जरांगेंनी आता पुन्हा एक अल्टिमेटम दिलेला आहे। 20 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार असं म्हटलेलं आहे। मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, कारण आजच सुप्रीम कोर्टाने देखील एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। आपली सरकारची स्पिरेटिव्ह पिटिशन जी आहे ती स्वीकृत केलेली आहे आणि 24 जानेवारीला ती ऐकण्यासाठी मान्यता दिलेली आहे। ही एक मराठा समाजासाठी फार मोठा दिलासा देणारी बाब आहे आणि त्यामुळे 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये तज्ञ वकिलांची फौज जी शासनाच्या माध्यमातून मराठा समाज मागास कसा आहे, तो कशा अवस्थेत राहतोय हे कोर्टासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि ज्या त्रुटी निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मराठा समाज आरक्षण रद्द करताना ज्या मांडल्या होत्या, ज्यामध्ये महाविकास आघाडी त्यामध्ये अपयशी ठरली होती, मराठा समाज मागास आहे सिद्ध करण्याचे पुरावे मांडण्याबद्दल ते सर्व पुरावे आणि त्या त्रुटी दूर करण्याचं काम आमची वकिलांची निष्णात फौज या ठिकाणी पूर्णपणे करेल आणि त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय मिळवून देताना इतर समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची आहे, ती आजही कायम आहे। आणि त्यामुळे आमची वकिलांची जी फौज आहे, सिनियर काउन्सिलची फौज आहे, ती 24 तारखेला सरकारच्या वतीने मराठा समाजाची बाजू मांडेल आणि मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयाला मी धन्यवाद देतो की त्यांनी रिव्ह्यू पिटिशन जसं फेटाळलं तसं क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळलं जाईल असे अनेक लोक म्हणत होते, परंतु जनभावनेचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा एक आवाज सर्वोच्च न्यायालयाने एक पॉझिटिव्हली घेतला आणि ती क्युरेटिव्ह पिटिशन ऐकायला संमती दिली। त्याबद्दल मी धन्यवाद देतो, आभार मानतो त्यांचे। आणि त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम देखील आम्ही युद्ध पातळीवर सुरू केलंय, तेही कोर्टाला कामी येईल। आणि जो आम्ही शब्द दिलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा विशेष अधिवेशनात, तो त्याच्यावरही सरकार आजही ठाम आहे आणि मला वाटतं 24 जानेवारीला मोठ्या प्रमाणावर बऱ्यापैकी या ठिकाणी बाजू मांडण्याची संधी मिळालेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी संयम राखावा। मराठा समाजातल्या मराठा क्रांती मोर्चाला माझं आव्हान आहे, जरांगे पाटील यांना देखील आवाहन आहे की आपल्याला आंदोलन करायची वेळ येणार नाही। आपण सगळ्यांनी मिळून कलेक्टिव्हली मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, आरक्षण कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया। तोपर्यंत आपण सगळ्यांनी संयम पाळूया। राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे, ती आपण पार पाडूया। धन्यवाद। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी